दौंडमध्ये एका नगरसेवकाचं खुनगी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं असून त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत। काय सांगाल आबा? दौंडमध्ये एका नगरसेवकाचं खुनगी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय। खरं तर हे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सातत्यानं सांगत आलो की राज्यामध्ये बोगस नोंदीमार्फत खुनगी प्रमाणपत्र काढण्याचं काम सातत्यानं सुरू आहे आणि त्याचं आम्ही पाठपुरावा करत आलो। आता काल दौंडमधील नगरसेवक ते पाटील नावाचे नगरसेवक त्यांचं खुनगी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आणि तिथं सातत्यानं पाठपुरावा आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट जे आमचा न्यायालयीन लढा लढतायत आणि सातत्यानं यामध्ये बोगस आणि ओरिजिनल याचा लढा सातत्यानं लढतायत असे ॲडव्होकेट मंगेश ससानी यांनी ते सगळे पुरावे गोळा करून काल पडताळणी समितीकडं जवळजवळ माझ्या मते 4-5 तास युक्तिवाद केल्याच्या नंतर 2.5 तास का काहीतरी युक्तिवाद चालला आणि त्यातून त्याच्यात निकाल लागला। त्यांचं बोगस खुनगी प्रमाणपत्र निघलं। असे राज्यामध्ये माझ्या मते 90-95% बोगस खुनगी प्रमाणपत्र आहेत, हे रद्द झाले पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणीतल्या लोकांनी त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी मंगेश ससानी येणार नाहीत, प्रत्येक ठिकाणी नवनाथ वाघमारे येणार नाहीत किंवा प्रत्येक ठिकाणी लक्ष्मण हाके येणार नाहीत। ज्याच्या त्याच्या परीनं आपापल्या भागातला आता काही ठिकाणी पोलीस पाटील भरतीमध्ये सुद्धा बोगस नोंदीमार्फत खुनगी प्रमाणपत्र काढून ओबीसीच्या जागेवर पोलीस पाटील होण्याचं सुद्धा मोठं म्हणजे षडयंत्र निर्माण करून त्याच्यामध्ये मोठी घुसखोरी बीड जिल्ह्यात असेल, जालना जिल्ह्यात, मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी आता पोलीस पाटील भरत्या झाल्यात मागच्या काही 2-4 महिन्यापूर्वी तिथं पोलीस पाटीलमध्ये सुद्धा ओबीसीचं वाटोळं करण्याचं काम केलं। हे सगळे खुनगी प्रमाणपत्राला त्या गावातील लोकांनी आव्हान देण्याचं काम केलं पाहिजे आणि नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळतं। त्याचं उदाहरण म्हणजे दौंडचं नगरसेवक पदाचं, जिथं आता परभणीमध्ये माझ्या मते 8 जागेवर 11 पैकी 8 जागेवर ओबीसीच्या मूळ जागेवर खुनगी प्रमाणपत्र असणारे जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत। आता त्याच्यापैकी 5 तर भाजपचे येतं, तिथं सुद्धा आपण आव्हान दिलं पाहिजे। इकडं सातारा जिल्हा परिषदेमध्ये अक्षरशः एक बघा तुम्ही, त्या जिल्हा परिषद अध्यक्षा महिलेचा नवरा याचा शिंदे गटाचा आमदार आणि त्या महिलेला भाजपकडून जिल्हा परिषद लढायला लावली आणि एका दिवसात अगदी 4-5 तासात तिचं खुनगी प्रमाणपत्र काढलं आणि तिला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसवण्याचं पाप भाजपनं केलंय। म्हणजे ते सुद्धा बोगस असणारे एका आमदाराची बायको ओरिजिनल खुनगी असू कशी शकते? म्हणजे हे सगळा खेळ खंडोबा चाललेला राज्यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी सगळ्या शक्ती धनदांडग्या शक्ती कामाला लागलेल्या आहेत आणि सर्वांनीच ठरवलं की ओबीसीचं अस्तित्व संपवायचंय। परंतु कालचा निकाल अतिशय उत्तम आहे आणि त्यातून आता एक नक्कीच या लोकांनी धडा घेतला पाहिजे। बोगस लोकांनी कुठं रिकामी कामं करण्याचं काम करू नये। आबा, तुम्ही वेरूळला काल शिक्षकांच्या घरी भेट दिली होती। मयत शिक्षक आहे, त्यांचा मृत्यू झालाय पोलिसांच्या माराने, त्यानंतर काही त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन देखील झालंय रात्री। नक्कीच काल मी वेरूळ येथे पोलीस आणि गुंडांच्या मारहाणीत, कारण की पोलीस आणि गुंड सोबतच गेले होते, पोलिसांच्या अंगावर वर्दी नव्हती आणि वर्दी नसल्यावर गावगाड्यात जाऊन कोणीतरी काही कुणाला गोंधळ घालत असेल तर कुठलाही गावातला सुज्ञ नागरिक त्याच्या विचारपूस करणार, तुम्ही कोण आहात, काय आहात, कशाला आलात। त्याचप्रमाणे स्वर्गीय शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांना विचारलं, कारण की त्यांना ते माहीत नव्हते ते कोण होते, तर त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात, इथं कशाला आलात, नेमका काय गोंधळ आहे, कशामुळे थांबला आहात। तिथं कुठंतरी 307चा आरोपी पकडण्यासाठी ते तिथं आलेले असताना आणि 307चा आरोपी पकडण्यासाठी वाळू माफिया त्यांच्यासोबत, त्यांच्या अंगावर वर्दी नव्हती आणि पोलिसांची गाडी नव्हती, कारण की गाडी ब्लॅक स्कॉर्पिओ 302 क्रमांकाची त्यांनी वापरली त्यामध्ये आणि तिथं दुसरी गाडी सुद्धा व्हाईट, ती सुद्धा पोलीस प्रशासनाची नव्हती। मग साहजिक कुठलाही सुज्ञ नागरिक विचारतो त्याप्रमाणे स्वर्गीय सुरेश बोरसे यांनी त्यांनी विचारलं आणि विचारल्याच्या नंतर त्या पोलिसांच्या डोक्यामध्ये राग आला आणि त्यांच्या डोक्यात सैतान घुसला। अगदी सुरेश बोरसे यांना त्यांनी गाडीमध्ये घेऊन बेदम मारहाण केली आणि त्या बेदम मारहाणमध्ये सुरेश बोरसे यांनी स्वतःचा प्राण सोडण्याचं काम झालं। अगदी गाडीतून बाहेर काढलं की त्यांनी मान टाकून दिली, त्यांचा प्राण गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामध्ये कुठतरी चोर सोडून संदेशाला पाणी फाशी देण्याचा प्रकार सुरू होता। काल मी तिथं गेलो, बोरसे कुटुंबियांची भेट दिली आणि खरं तर मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक त्यांच्याशी मी फोनवर बोललो, कारण की हे जर प्रकरण तुम्ही ओरिजिनल जे मूळ लोक आहे, दोषी लोकांवर जर कारवाई करण्याऐवजी दुसऱ्या लोकांवर कारवाई करत असाल आणि जे लोक दोषी असून त्यांना तुम्ही जर कुठेतरी पांघरून घालत असाल तर हे परवडणार नाही। मी राज्यात उद्रेक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, हे ठणकावून सांगितल्याच्या नंतर त्यांनी मुख्यमंत्री महोदयाशी बोलले असतील आणि अगदी काही तासातच त्यामधील 2 PSI आणि कुठतरी ठाणे अंमलदार 2 जणांना तडकाफडकी निलंबित केलंय आणि माझी मूळ मागणी तीच होती
त्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्याच्यानंतर सेक्शन 101 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कारण की तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. त्यांनी मनुष्यवध तिथं जागेवर केलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये सगळं तिथं गुंड असतील, पोलीस असतील, या सगळ्या लोकांवर तिथं कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर सेक्शन 101 नुसार गुन्हा दाखल करण्याची मी काल सुद्धा मागणी केली ना आज सुद्धा करतोय. आणि अशा लोकांना आळा घालण्यासाठी, जरब बसण्यासाठी या लोकांना पुन्हा नोकरीत घेतलं नाही पाहिजे. कायमचं बडतर्फ करण्याचं काम लोकांनी केलं पाहिजे. नाहीतर हे बीड सारखे संतोष देशमुखांची जशी हत्या झाली त्याच प्रकारासारखी कालची स्वर्गीय सुरेश बोरसे यांची हत्या होती. कारण की इतकं अमानुष मारणं, गाडीत घेऊन 4-5 जणांनी त्यांना अतिशय मारहाण केल्याच्या नंतर ते माणूस जाग्यावर जीव सोडतो, म्हणजे ते किती मारला असेल. त्यातूनच ते आपल्याला प्रति येतो की ह्या लोकांना कठोर शासन झालं पाहिजे. यांना पुन्हा नोकरी सुद्धा घेतलं नाही पाहिजे. कायमचं बडतर्फ यांना केलं पाहिजे. तिथून मग कुठतरी शासकीय कर्मचारी असतील आणि गृह विभागाचे काही कर्मचारी असतील, येणाऱ्या काळात त्याचा बोध घेतील आणि योग्य ते काम करण्याचं काम करतील. नक्कीच वेरूळ येथील शिक्षकाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर दाखल करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी जी आहे ती ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.